जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सोडता सर्वच पक्ष जे आहेत ते स्वबळावर लढत आहे। आपण जर माझ्या पाठीमागची ही सारी दृश्य पाहिली तर वंचित बहुजन आघाडीची भव्य अशी रॅली जी आहे ती जालना शहरातल्या नूतन वसाहत भागात निघालेली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून 19 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवण्यात आलेले आहे आणि आपण पाहतोय की दारोदार फिरून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत ते मतदारांना आवाहन करत आहे। आपल्यासोबत डेव्हिड गुमारे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष। काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय? तुम्ही दारोदार फिरताय। आम्हाला जनतेतून चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद आहे। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागामध्ये आहे। या ठिकाणी माझे उमेदवार घोडेताई भिंगारेजी, रणजित देशमुखजी हे उभे आहेत, रत्नबारकेजी या ठिकाणी उभे आहेत आणि विशेष करून जनतेनं आम्हाला त्या ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी मदत करण्याचं ठरवलेलं आहे। मी या ठिकाणी जनतेला आवाहन करतो की त्यांनी आमच्या वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये विजयी करावं। बरं, तुमचं व्हिजन काय? लोकांनी तुम्हाला का मतदान करावं असं तुम्ही फिरताय? अत्यंत मोठा प्रश्न आहे। या आता पहिली महानगरपालिका आहे। आमचे राजकीय नेते फक्त महापौर करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांना म्हणजे कैलास गोरंट्यालनी त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा उभा केलेला आहे। अर्जुन खोतकरने त्यांची मुलगी उभी केलेली आहे। त्या ठिकाणी बीजेपीचा जो आबा आहे त्याने त्याची मिसेस आणि तो स्वतः उभा राहिलेला आहे। यांना भीती आहे की अजून महापौरचं त्या ठिकाणी आरक्षण झालेलं नाही आणि महिलाला सुटतं का पुरुषाला सुटतं, म्हणून यांनी त्या ठिकाणी चान्स सोडू नये म्हणून यांनी दोघांनाही त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। जालन्याची मी यादी पाहत होतो आत्ता येताना, तर दोन दोन उमेदवार घरातून देण्यात आलेले आहेत। जवळपास कार्यकर्त्यावर अन्याय करण्याचा चारही पक्षाने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। कार्यकर्त्याला न्याय न देता आपल्या घरांमध्ये यांनी उमेदवाऱ्या घेतलेल्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्यातल्या येणारा जो वर्ग आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आमचं विजन असं आहे की आम्ही त्या ठिकाणी रोज पाणी, त्या ठिकाणी सभागृह आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी व्यवस्था आम्ही करणार आहोत। आम्ही महिलांची सुरक्षेची व्यवस्था त्या ठिकाणी पाहणार आहोत। बेरोजगारांच्या हाताला काम कसं मिळेल यावरही आमचा त्या ठिकाणी भर असणार आहे। म्हणजे तुमचा आरोप आहे, मगाशी तुम्ही जी नावं घेतली आहे महापौर पदावर यांचा डोळा आहे असं म्हणायचंय तुम्हाला? यांना जनतेशी काही घेणं देणं नाही। यांनी फक्त महापौर पदावर डोळा ठेवूनच हे इलेक्शन कंडक्ट केलेलं आहे। यांची युती त्या महापौर पदासाठीच तुटलेली आहे। यांना खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये महापौर पद पाहिजे आहे। यांची चढाओढ लागलेली आहे तिन्ही नेत्यांची। अर्जुन खोतकर साहेब, त्याच्यानंतर दानवे साहेब, कैलास गोरंट्याल साहेब यांची तिघांची चढाओढ आहे। आमच्या घरात हे महापौर पद आलं पाहिजे, परंतु कशासाठी? यांच्याकडं 15 वर्षापासून या शहराची सत्ता आहे। यांनी या शहराला बखाल अवस्थेमध्ये नेऊन सोडलेलं आहे। अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी नाही, 15 दिवसाला पाणी आहे। आम्ही 1 दिवसाला त्या ठिकाणी पाणी देणार आहोत, अंडरग्राऊंड ड्रेनेज करणार आहोत, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी करणार आहोत। प्रत्येक सभागृहामध्ये आम्ही, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही चांगलं हॉस्पिटल, चांगली शाळा आणि चांगलं सांस्कृतिक सभागृह त्या ठिकाणी करणार आहोत। अनेक प्रश्न जालना शहरात उपस्थित होत आहेत, पिण्याच्या पाण्याचा असेल, गुन्हेगारीचा असेल, याला सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? गुन्हेगारीला तर खास करून इथली लोकप्रतिनिधी सेना, बीजेपी आणि काँग्रेस या ठिकाणी जबाबदार आहे। काँग्रेसला आणि सेनेला आणि बीजेपीला लीड करणारेच त्या ठिकाणी या शहराला असुरक्षिततेच्या मध्ये घेऊन जात आहेत। आता हे भांडण करणार, दबाव तंत्राचा वापर करणार, पैशाचा त्या ठिकाणी अडमाप उपयोग करणार। मी प्रशासनाला विनंती करणार आहे की प्रभागामध्ये पैसे वाटू देऊ नका। पैसे वाटल्यास इथला जिल्हाधिकारी आणि इथला निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी जबाबदार असणार आहे। म्हणजे एकंदरीत घराणेशाही वाटते का यांची? हे घराणेशाहीच या ठिकाणी यांनी अस्तित्वात आणलेली आहे आणि एका नेत्याने नाही, बीजेपीच्या नेत्याने, शिवसेनेच्या नेत्याने, काँग्रेसच्या नेत्याने घराणेशाही या ठिकाणी मैदानात आणलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचा पुढचा प्लॅन काय आहे निवडणुकीच्या दृष्टीने? वंचितच्या माध्यमातून आम्ही ग्रासरूटवर काम करत आहोत आणि मी जनतेला आवाहन करणार आहे की मी 21 लोक उभे केलेले आहेत, 17 लोक निवडून द्या, जेणेकरून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांचा डायरेक्ट हस्तक्षेप महानगरपालिका जालन्यामध्ये होईल आणि म्हणून जनतेचा विकास त्या ठिकाणी होईल असं माझं त्या ठिकाणी मत आहे। बरं, तुम्हाला विजयाचा विश्वास आहे? 100% मला विश्वास आहे। हे जनतेकडे पाहून आणि उमेदवारांच्या मेहनतीकडे पाहून मला पूर्ण विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडी ताकदीने विजय होईल। तर नक्कीच आपण पाहतोय की जालना शहरातल्या नूतन वसाहत परिसरातली ही सारी दृश्य आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष डेव्हिड गुमारे हे स्वतः प्रभागामध्ये फिरतायत, नागरिकांना आवाहन करतायत आणि आपल्याला जनता ही नक्कीच निवडून देईल, विजयाचा विश्वास सुद्धा त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.